प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 2001 साली हा रस्ता झालाय. ऍक्च्युली हा रस्ता PWBच्या खात्यात आहे. पण ह्या रस्त्याचे आम्हाला उसाची वाहनं जाण्यासाठी अडथळा. ह्या शेतकरी हे दोन कुमटा हद्दीची रान आहे ती. ह्याच्यावर ही कुमटा हद्दीतली रान आहेत. ह्यांनी सगळे रस्ता उकरून JCBनं आपल्या तालीला थाप मारून याने आपली सगळी अतिक्रमण केलेलं आहे. तर आम्ही प्रांत ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, परत ना PWB खातं आणि तहसीलदार कार्यालय या सगळ्यासनी आपण जिल्हाधिकाऱ्यासकडे अर्ज केलेला आहे. आपण 22 तारखेला अर्ज केले, त्याची अजून काय अंमलबजावणी केलेली नाही, झालेली नाही. तर ही आमच्या शेतकऱ्यांची काय आमची ऊसाचं वाहनं जायची असेल किंवा शासकीय काय कामाला अडथळा येत असेल तर त्याला हे सगळं प्रॉब्लेम येत आहे. तरी आमच्या लाईटीचं डॅम हे मंजूर होऊन आलं होतं शासकीय कामातनं. तर ते लाईटीचं डॅमसुद्धा आम्हाला त्यांनी त्यांच्या हद्दीत सरकारप्रमाणे रवून दिलेलं नाही. आमच्याबरोबर भांडणं काढून आमच्यावर अडथळा आणून ते डॅम आम्हाला गटारीत रवायला लावल्यात. आणि ॲक्च्युली ह्या रस्त्याची मोजणी करून काय अतिक्रमण असेल तर ते आम्हाला काढून देणं बंधनकारक आहे. तसंच आम्ही हे अर्ज आमच्याकडे लेखी टाकी सगळं आहे. आम्ही ग्रामस्थांच्या मार्फत सांबरवाडी ग्रामपंचायतला हे आम्ही अर्ज केला होता सर्व ग्रामस्थांनी. तसंच आम्ही प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालय किंवा क्रांतिकारी अभियान PWB खातं आणि जिल्हाधिकाऱ्याला कार्यालय साहेबांनी सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे. तर आम्हाला अशी अंमलबजावणी आहे की ह्यांचं आमची कोण दाद घेणं झाले. आम्ही 8 दिवस झाले ह्यांनी एक प्रांत ऑफिस असू दे, जिल्हाधिकारी कार्यालय PWB खातं असू दे, तहसीलदार साहेब असू देत किंवा जिल्हाधिकारी साहेब असू देत, आमची कोणही दाद घेणार. तर आम्हाला लवकरात लवकर अंमलबजावणी करून देणं गरजेचं आहे. नसेल तर आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेट देतोय. आम्ही 15 तारखेपर्यंत ह्या साहेबांनी आम्ही अल्टिमेट देतोय. 15 तारखेला अन्न त्याग उपोषणाला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसणारच आहे सर्व ग्रामस्थ. मी अभिजित शशिकांत यादव मी माझ्या मार्फत अर्ज केलेला आहे. मी पण ग्रामस्थ आहेत. माझी सगळी ही यादवमाळा असा ग्रुप आहे. सांबरवाडी ते कुमटा हे रोड आहे. 2001 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा झाला. पण काही लोकांनी असा रस्ता कातरला आहे की डांबरीची साईड पट्टी सुद्धा ठेवलेली नाही. आता तुम्हाला दिसतंय असं साईड पट्टी ठेवलेलीच नाही. तर सगळा रस्ता कातरून ह्यो पलीकडं त्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. मग ह्याची अंमलबजावणी किती दिवसात करायची. आम्ही सगळ्या सर्व ठिकाणी अर्ज केलेला आहे किंवा 8 दिवसात जर आम्हाला 15 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट देतोय. 15 तारखेपर्यंत जर नाही यूज आला तर 15 तारखेपर्यंत आम्ही अन्न त्याग उपोषणाला मी स्वतः बसणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय समोर. तरीसुद्धा जर त्यासनी दाद घ्यायची नसेल तर आम्हाला शेवटच्या स्टेपला उतरावं लागेल सर्व ग्रामस्थांनी. ही सगळ्यांनी अंमलबजावणी करून घ्यायची आहे. रस्ता किती फुटाचा आहे. तो रस्ता ऍक्च्युली बघा 40 फुटाचा रस्ता आहे. ह्यो PWB खात्यातनं 2001 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ह्यो 2001 साली रस्ता झालेला आहे. तर ह्यो रस्ता 40 फुटाचा रस्ता आहे. तर आम्हाला फक्त काय म्हणणं आहे की ही 40 फूट आम्हाला भरवून द्यायचं. इकडं भरवून देऊ द्यात, तिकडं भरवून द्यात, फक्त ही आम्हाला रस्ता त्याने आम्हाला सगळा भरवून द्यायचा आहे. एवढंच आमची अपेक्षा आहे. तर ही शेतकरी कुमट्याची आहे. ही 2 शेतकरी आहे. ह्यो आमचा सांबरवाडी ते कुमटा हद्द तिथं त्या मसोबापर्यंत येत्या. तर ही कुमटा हद्दीतली शेतकरी आहे ती 2. एक प्रवीण शशिकांत घाडगे आणि रमेश जयसिंग घाडगे. ह्या दोघांनी ह्यो रस्ता उकरून त्यांच्या स्वतःच्या बांधाला घातलेला आहे. ह्यो रस्ता आणि शासकीय शासकीय कामाला अडथळा. रोकराची येत्यात, पोरं बाळं हिंडत्यात, 4 चाकी जायला, डबल वाहनं जायला याला वाट नाही. ऊसाची वाहनं जात नाही. ती पाऊस पडला केलं तर वाहनं सरकत्यात. त्याची काय अंमलबजावणी असेल ती आम्हाला शासनानं करून द्यायची आहे आणि आम्हाला ह्यो रस्ता रिकामा करून देणं बंधनकारक आहे. नसेल तर आम्ही 15 तारखेपर्यंत अल्टिमेट देतोय. 15 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसणार आहे. एवढंच आमची. या दोघा शेतकऱ्यांची दादागिरी. ह्या 2 शेतकऱ्यांची हे प्रवीण शशिकांत गाडगे, रमेश जयसिंग गाडगे ही 2 शेतकरी कुमटा हद्दीतले. ही कुमटा हद्दीतली म्हणतात. ती काय म्हणतात शासकीय काय काम आलं, डाम रवायचं आलं, काय आलं, हे आम्ही कुमटा हद्दीत येतोय. तुम्ही कुमटा हद्दीत रवायचं नाही, तुमच्या सांबरवाडी हद्दीत रवायचं. आम्ही कुठल्या शासनाला भेट नाही, कुठल्या शासनाला कळवा, पोलीस स्टेशनला कळवा अशी भाषा वापरतात. हे आम्हाला काय ती अंमलबजावणी करून आम्हाला हे 8 दिवसात रिकामं करावं. आम्ही 22 तारखेला सर्व 4 ठिकाणी अर्ज केलेला आहे. ग्रामपंचायतला आम्ही पहिला अर्ज केला आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही ठरावामध्ये मंजूर घालून त्यासनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांच्या मार्फत आम्ही सगळं ही दाखल केलेलं आहे. तरी त्या ग्रामपंचायत मार्फत आम्ही सगळ्यांनी प्रत अशी कलर झेरॉक्स काढून ह्या गटारीकडेची फोटो काढून सगळ्यांनी जोडलेला आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयाला पाठवलं आहे, तहसीलदार साहेबांना पाठवलेलं आहे, प्रांत अधिकारी साहेबांना पाठवलेलं आहे.
किंवा जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना पण पाठवलेलं आहे, तरी आमची अंमलबजावणी करून 8 दिवसात आम्हाला अल्टिमेट द्यायचा आहे. ह्याचा आम्हाला रस्त्याचं फक्त आम्हाला अतिक्रमण हटवून द्यायचं आहे, एवढाच विषय आहे. कुमटेच्या सरपंचांना काय हा, कुमट्याच्या सरपंचांना पण आम्ही दादा पाटील म्हणून सरपंच आहेत, त्यांना पण कळवलेलं आहे, त्यांना पण सांगितलेलं आहे अशी 2 शेतकरी तुमचे हे दादा पाटील साहेबांना आम्ही ह्या दोघांबद्दल तक्रार केली होती. दादा पाटील साहेबांना पण आम्ही परवा फोन लावला होता, त्याच्या आधी पण लावला होता. आणि ही ज्यावेळी गटार उकरली त्यांनी JCB लावून, त्यावेळी JCB उकरून त्यावेळी आम्ही कोण नव्हतो, तरी पण आम्ही त्यावेळी फोन केला होता. तर ते दादा पाटील साहेब सुद्धा म्हणले की ती 2 शेतकरी आमचं काय ऐकत नाहीत, तरी पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे रीतसर तुम्ही भांडू नका, तुम्ही काय शासनामार्फत कारवाई करायची ती दाखल करा. आम्ही त्यांच्या कुमट्याच्या सरपंचाच्या पण कानावर गाठलेलं आहे. ही फक्त म्हणतात की आमची कुमट्याची हद्द आहे आणि कुमट्याची आमची मालमत्ता आहे, आमच्या हद्दीत तुम्ही येऊ नका. मग आम्ही काय शेतकऱ्यांना करायचं? आम्ही रातभर आता ही 30 वर्षातनं कावा नाही ती सरपंचांनी सांबरवाडीच्या ग्रामपंचायत सांबरवाडीच्या अशोक शिंदे ह्या सरपंचांनी ही लाईट मंजूर करून दिली आम्हाला. अंधारात आम्ही उजेडात 30 वर्ष झालं अंधारात आहे. त्या मळ्यात चोऱ्या होत्यात, ह्या कुणाची घरं फोडतात, तरी पण आम्ही ह्या रस्त्यासाठी आम्ही त्यांनी रात्रंदिवस राबून यांनी 30 वर्षातनं लाईट आली, ती लाईट आम्हाला परत घालवा म्हणून सांगतात, या डांबरवून देत नाही. ह्याची काय अंमलबजावणी करायची? त्यांची प्रत्येकवेळी या 2 शेतकऱ्यांची दादागिरी आणि दांडगावशाही. मग तुमचं आंदोलन हे आमचं कायमस्वरूपी फक्त आम्हाला न्याय पाहिजे. हे आम्हाला जे काय त्यांच्या मार्फत त्यांचा 30 फुटाचा रस्ता असू दे, 40 फुटाचा रस्ता असू दे, आणि यांची सरकारी मोजणी झाल्या म्हणतात, यांचं सरकारी मोजणीचं डाम कुठेही नाहीत, यांचं मोजणीचं कुठेही डाम नाहीत, तरी ती रेटून दाबून काही पण बोलून आणि काय बोललं की 4 माणसं गोळा करतात, 4 माणसं कुमट्याची आणतात, दादागिरी करतात. यांचं डाम कुठं आम्हाला मोजणीचं डाम दाखवत, जसं आमचं आहे तसं आम्हाला मोजणीचं तुम्ही डाम दाखवा. हे आमचं मोजणीचं डाम आहे सगळं, रीतसर मोजणी झालं, आमच्याकडे फाळणी नकाशा आहे. पण आम्ही काय म्हणतोय, आमचा बी नकाशा राहू देत, त्यांचा पण नकाशा राहू दे. PWB खात्याचा जो काय रस्त्याचा काय 30 फूट असू दे, 40 फूट रस्ता असू दे, तो रस्ता आम्हाला काढून त्यांनी द्यायचा आणि आम्हाला अतिक्रमण हटवून आम्हाला सुरळीत करून शासनाच्या कामाला किंवा आमच्या काय अडचणी असतील, वाहनं जायला म्हणा, ऊस जायला म्हणा, आणि 1-2 महिन्यात ऊसाची वाहनं चालू होत्यात, ऊसाच्या जायला वाहनाची सगळी अडचण होत्या, ही गटारी खाल्ल्यात, कुठ्या रस्त्याच्या काठकडेला गेलं तर ती ट्रॅक्टर पलटी होते, अशा हरेक गोष्टी घडतात. ह्याने आम्हाला दाद घेऊन आम्हाला रस्ता अतिक्रमण हटवून द्यावं. ह्या 15 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट देतोय. 15 तारखेमार्फत 15 तारखेपर्यंत आम्हाला जर नाही यांनी अल्टिमेट ह्याने केलं तर आम्ही 15 तारखेला अन्न त्याग उपोषणला जिल्हाधिकारी कार्यालय समोर डायरेक्ट मी बसणार आहे. माझं नाव अभिजित शशिकांत यादव, मी स्वतः बसणार आहे तिथं उपोषणला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिथनं उठणार नाही. तिथं जरी आपलं मरण आलं तरी चालेल, पण तिथनं मी उठणार नाही, एवढाच विषय आहे माझा. म्हणजे यांची दंडलशाही मोडीत दंडलशाही यांची मोडीत काढायची आहे, यांची दांडगावशाही सगळी मोडीत काढायची आहे. यांचं सगळं काय असेल ते ह्यांची दांडगावशाही असू दे, काही असू दे, यांचं मला मोडीत काढून शासनाप्रमाणे मला यो रस्ता सुरळीत करून पाहिजे आणि आम्हाला ग्रामस्थांना न्याय पाहिजे, एवढाच माझं हे आहे. माझं एवढंच म्हणणं आहे. बाकीचं मन काढून आम्हाला सुरळीत करून द्यायचं आहे. शासनाच्या कामाला अडथळा आहे, कुठलं काम आलं तर अडथळा आणायचा, आडवं पडायचं, इथं रवायचं नाही, तिथं रवायचं नाही, असं काही नको आहे आम्हाला. फक्त आम्हाला ह्याचा न्याय पाहिजे. आम्ही सगळीकडं सगळं तक्रारी अर्ज केलेला आहेत, सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय सगळ्या तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यांच्या पोच आहेत आपल्याकडे, हे सगळ्या पोच आहेत आपल्याकडे. त्याचं जेरॉक्स मी ह्या आपल्याबरोबर जोडतोय, सगळं आपल्याला तुम्हाला मी व्हिडिओ करतोय. ह्याचं जे पोच आहेत ग्रामपंचायत मार्फत हे सगळ्या पोच जोडतोय मी. या प्रकरणी ग्रामपंचायत तुमच्या पाठीशी आहे. ह्या सांबरवाडी ग्रामपंचायत आपल्या ह्या प्रकरणाशी पाठीशी आहे. ग्रामपंचायतला आपण अर्ज केला, हे ग्रामपंचायतचाच अर्ज आहे. सांबरवाडी ग्रामपंचायत ही फुल आपल्या पाठीशी आहे, काय अडचण नाही. कारण आपला सत्याचा मार्ग आहे, आपला काय चोरी लाबाडीचा काय नाही. आम्ही शेतकरी, आम्हाला न्याय पाहिजे, एवढाच विषय. आपण कुणावर 2 नंबर करत नाही, कुणावर दांडगाईशाही करत नाही. आम्ही सरळ मार्गाने, आमची ही वस्ती आहे यादवमाळा, ह्यो सांबरवाडी ते कुमटा हा रोड आहे, तो पण रस्ता तिथं मशानभूमीपाशी कुमटा हद्द संपत्या, तिथं ह्यो सांबरवाडी हद्दीप्रमाणे रस्ता आहे. या सांबरवाडी रस्त्याला कुणाचीही तक्रार नाही, फक्त ही 2 कुमट्याची जी आहेत, रमेश गाडगे आणि प्रवीण गाडगे यांचीच तक्रार आहे. आतापर्यंत ह्या जवळजवळ 30 पोल रवलं सांबरवाडीत लाईटीचं, त्या कुणाचीही तक्रार आली नाही, फक्त ह्या दोघांची तक्रार आल्या. ह्या दोघांवर कारवाई करावी रीतसर. त्यांची दांडगावशाही इथं चालणार नाही आणि आम्ही काय भांडत बसणार नाही. आम्हाला शासनानं न्याय द्यायचा, एवढाच विषय.
तारखेपर्यंत अल्टिमेट देतोय. तुमची पण प्रोसेस आहे, शासनाची काय तर टायमिंग आहे म्हणून आम्ही 22 तारखेपासून 15 तारखेपर्यंत थांबतोय. 15 तारखेला जर नाही अंमलबजावणी झाली तर 16 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे आणि मरण जरी आलं तरी तिथनं हटणार नाही. तिथला रस्ता ह्योच आहे. ह्यो कुमटा हद्दी सांबरवाडीतले हद्द बघा. ही कुमटा हद्दीत येतं. ही ह्या शेतकऱ्यांनी, ही देशमुख शेतकऱ्यांनी त्यांच्यानुसार ही जे आहे ती रीतीप्रमाणे यांचा हद्द ही जे आहे ते जे शासनाप्रमाणे आहे ती ह्यांची हद्द आहे इथं. आणि ही गाडगे यांनी जी हद्द ज्यांनी कब्जा केलाय ती त्यांची हद्द बघा किती रुंदी राहिल्या. एवढंच आम्हाला सांगणार. एवढं अंतर आहे ही त्यांचं 33 फूट भरतंय. काय असेल ती शासनाप्रमाणे यांचा हद्द आहे. ही इथनं त्यांची हद्द चालू होत्या. ही शासनाच्या हद्दीप्रमाणे ह्यांनी काय असेल ती अंमलबजावणी करावी. ही त्यांचं शासनाच्या प्रमाणे हद्दीप्रमाणे आहे सगळं. त्यांनी आम्हाला रस्त्याची मोजमाप करून ही साईड पट्टी किंवा रस्त्याचं काम आलंय किंवा काय असेल ती शासनाची कामं सगळी अडथळ्यात आहे. हे आम्हाला त्यांची अंमलबजावणी करून त्यांनी आम्हाला रस्ता अतिक्रमण हटवून द्यायचं आहे. एवढाच विषय आमचा आहे. आम्ही 15 तारखेपर्यंत साहेब आता इथे एवढा रुंद आहे रस्ता आणि त्या ठिकाणी मात्र फक्त 7 ते 8 फूट रस्ता राहिलेला आहे. तेवढा राहिलेला. इथं 33 फूट आहे, तिथं 7 ते 8 फूटचा रस्ता राहिलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त रस्ता नाही, रस्ताच राहिलेला नाही. तिथं गटारी पाक कातरलेले आहेत. गटारीतनी डाम रवायला शासनाच्या कामाला अडथळा आणला त्या दिवशी. 29 डाम आलतं. 30 वर्षातनं कवा नाही ती भगीरथची आपली स्टेट लाईट आली होती. स्टेट लाईटीला सुद्धा आडवी पडली. डाम राहून दिनात कालवा केला. त्यांचं ट्रॅक्टर बंद पाडलं. तरी पण आम्ही गावकऱ्यांनी यादव माळ्यानं आम्ही खंबीरपणे उभा राहून सगळ्यांनी ती डाम राहून दिलं. आम्ही काय म्हणलं काय असेल ती रीतसर सरकारी मोजणीप्रमाणे सरकारी प्रमाणे आपण अर्ज करूया, ग्रामपंचायतला करूया आणि ग्रामपंचायत मार्फत आपण काय असेल ते आपण लढूया आणि लढून आपण काय असेल ती हद्द काढूया. त्यावर आम्ही डाम राहून दिलेला आहे. हे फक्त आम्हाला ह्याचं 15 तारखेपर्यंत अल्टिमेट आहे आमचा. आम्ही शासनाला सगळा अर्ज दिलेला आहे. आमचं 22 तारखेला अर्ज आहे, 23 तारखेला अर्ज आहे. 22 तारखेपर्यंत आम्ही 15 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. 15 तारखेपर्यंत 15 ऑगस्टच्या आज जर नाही आणि अंमलबजावणी केली तर सर्व ग्रामस्थ असू देत नाही आम्ही असू दे, मी वैयक्तिक अभिजित शशिकांत यादव मी स्वतः अन्नत्याग आंदोलन करणार आणि तिथनं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. हां, एवढंच सांगतो. आणि आम्हाला ही रस्त्याचं अतिक्रमण हटवून पाहिजे. हां, त्या शेतकऱ्यांनी रस्ता कातरून पूर्ण हत्तीघास लावून घेतल्या रस्त्याकडे, कारण ह्यांची जनावरं जगली पाहिजेत आणि ह्यांचा प्रपंच चालला पाहिजे. मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय केलंय, त्या ऊसाची वाहनं म्हणा 2 वर्षातनं एकदा ऊस जातोय, ती वाहनं सुद्धा सरळ जात नाही तिथनं. ती रस्त्याला घसरायची, मग त्याला दुसरा ट्रॅक्टर लावायचा, आडवं पडायचं. ती सगळं हत्तीघास लावून टाकलेला आहे. झाडं लाव, आंब्याचे लाव, काय लाव, का तर ही मोठी बागायतर आहे. त्यांची मनमानी कायम चालू आहे. जर प्रत्येक वर्षी डांबरी रस्ता द्यावं का, यासनी आमचं एक मत आहे बघा. आम्ही असंही जिद्दीला पेटलो तर आमचं मत एक आहे. ही म्हणतात ना कुमटा हद्दीत नाही. आम्ही दादा पाटलांना पण सांगितलंय, सरपंचाला कुमट्याच्या, त्यांनी कुमटा हद्दीतनच त्यांच्यात प्रवेश करायचा आणि कुमटा हद्दीतनच यांनी घरला जावं. आमच्या सांबरवाडी हद्दीत यांनी पाऊल ठेवू नये, आमचं एक मत आहे. त्यांनी स्वतः रस्ता त्यांच्यात मार्फत निर्माण करावा आणि त्यांनी त्यांच्या हद्दीत. त्यांनी जर एवढी आम्ही कायमस्वरूपी आम्ही जवळजवळ 50 वर्ष झालं, 100 वर्ष झालं आम्ही इथं पिढ्यानपिढ्या राहायला आहेत. त्यांनी जर आम्हाला डावलत असतील इथं राहणाऱ्यांनी, आमच्या गावाला कुमट्यास नेऊन 2 शेतकरी, तर ह्यांनी आम्हाला, आमचं मत आहे त्यांनी त्यांच्या हद्दीतनं जावं आणि त्यांच्या हद्दीतनं रानात यावं. एवढाच विषय आहे. अशीच नाही रस्ता उकरून टाकणार. पहिल्यांदा रस्ता जेव्हा 2001 साली जो रस्ता झाला त्यावेळी ही शेतकऱ्याचा बांध होता, म्हणजे सरकारी मोजणीचा ह्यो बांध होता. ह्या बांधापासून शेतकऱ्यांना आज 2026 साली ही पूर्ण सगळं मुजवून स्वतःच्या रस्ता कातरून ही स्वतःच्या शेतकऱ्याच्या मालमत्ता टाकून घेतली आणि ही सगळं त्याचं रान आवाक्यात आणून ठेवलंय, म्हणजे स्वतः वापरात घ्यायला लागलाय सरकारी मालमत्ता. तो रस्ता पूर्ण कातरलेला आहे. ऍक्च्युअली ही हद्द आहे ती ही सरकारी हित आहे सगळ्यांची. त्यांनी काय असेल ती सरकारी मोजणी नंबर रावल्यात म्हणतात, इथं नंबर नाही आहेत, काय नाही, ती कुठली दिशा दाखवत नाहीत ही शेतकरी 2. त्यामुळे आम्हाला हे जे अंमलबजावणी करून पाहिजे ही सगळं अतिक्रमण. आता अगोदरचे जे पोल आहेत आणि डेपे ही सगळं सरकारी हद्द मालमत्ता सोडून पूर्ण रस्त्याकडेला घ्यायला सांगितलं. त्या शेतकऱ्यांनी आडवं पडलंय, त्यांच्यामुळेच ही राहुल्यात. त्यांनी राहून देणार इकडं
आमचीच हद्द आहे म्हणून त्यांनी त्यांच्या काठावर इथंपर्यंत हद्द आहे असं सिद्ध केलंय आणि तिथवर आम्ही डांबरावले ही त्यांची हद्द आहे म्हणून असं दाखवलं. खरं पूर्वीचं जे माप होतं ना हा त्यानुसार ते पहिला डीपी रावलाय पहिलं हा, पोर पूर्वीची रावले. हद्द होती तो जुना डेपो तिथं आहे आणि ह्यो जुना डाम पूर्वीच्या हद्दीत आहे ह्यो. ह्यो जो लाईटीचं डाम आहे ही पूर्वीच्या जुन्या हद्दीत आहेत ही सगळं डाम. त्यांनी आणि सगळं आतापर्यंत दाबून हत्ती घास लावून आंब्याची झाडे लावून सगळं अतिक्रमण केलंय. हे पूर्ण अतिक्रमण केलेलं. हा त्या उसापासून अलीकडे सगळं अतिक्रमण होते. हा उसापासून सगळं अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण केलेले 2च शेतकरी आहेत हा. इथं. फक्त सगळं हे केलेलं प्रवीण शशिकांत गाडगे आणि रमेश जयसिंग गाडगे या दोघांनीच कुमट्याच्या हद्दीतली आहे ती आणि कुमट्याची आरेरावी दाखवून यांनी सगळं अतिक्रमण केलंय. कुणाला सरळ बोलत नाहीत, कुणाला काय बोलत नाहीत, दांडगावशाही करतात, पोरान तो मारतो असली दांडगावशाही करतात. यांची काय असेल ती बंदोबस्त करून आम्हाला अतिक्रमण हटवून पाहिजे आहे. 15 तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेला आहे. 15 तारखेला आम्ही कुणाचा शासनाचं पण ऐकणार नाही, सगळीकडे अर्ज दिलेला आहे. 15 तारखेला उपोषणला बसणार आहे, अन्नत्याग उपोषणला सगळी गावकरी. त्याच्यात आम्हाला अंमलबजावणी करून पाहिजे आहे. सदरचे शेतकरी हे आता तुम्हाला सगळे आम्ही दाखवल्यात आहे, सगळं पुरावं तिथं तुम्हाला सगळं नेऊन दाखवलेलं आहे. तरी सदरचे शेतकरी प्रवीण शशिकांत घाडगे उर्फ रमेश शशिकांत घाडगे, रमेश जयसिंग घाडगे हे 2 शेतकरी जे आहेत हे सांबरवाडी ते कुमटा हद्दीतील हे गुंड प्रवृत्तीचे शेतकरी आहेत. तरी ह्यांच्यावर रितसर कारवाई करावी. PW शासकीय मालमत्तेचं त्यांनी नुकसान केलेलं आहे. आम्ही तसा अर्ज केलेला आहे. आमचा अर्ज ग्रामपंचायत मार्फत आम्ही दाखल केला आहे. आम्हाला न्याय पाहिजे. या 8 दिवसात 15 तारखेपर्यंतचा अल्टिमेट आहे. आणि ही स्टेट लाईट समितदादा कदम यांच्या माध्यमातून आलेली आहे. समितदादा कदम हे सरपंचांनी समितदादा कदम यांच्या माध्यमातून ती स्टेट लाईट आम्हाला अडथळा आणला त्यांनी रावताना आणि गटारीतच शेवटी रवायला लावल्यात. ती पाणी आलं तर वाहटून जाणार आहेत सगळ्या लाईटी. शासकीय काम कुठलंही होत नाही. रस्त्याची मंजुरी म्हणा, साईड पट्टी म्हणा, काय म्हणा, उसाच्या गाड्या म्हणा, पोरं बाळा आमची घरातली वस्ती आहे, मळ्यातली वस्ती आहे, यादवमाळा वस्ती आहे. ती पोरं बाळं रस्ते येतात, गाड्या येतात फास्ट, त्याला दुई बजली वाहन जायला वाटच नाही. पावसाचं पाणी घरात शिरतंय. ह्या शेतकऱ्यांनी कातरल्यामुळे गटार ठेवली नाही. ह्याचा काय ती अंमलबजावणी आम्हाला करून हे आम्हाला गुंड प्रवृत्तीची जी त्यांची नीती आहे ती सगळी मोडीत काढावी शासनाने आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा.